नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण घेणार आहोत 15वा सराव पेपर, जो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT टेट या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल। तत्पूर्वी जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करू पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न असा आहे, शैक्षणिक तंत्रज्ञानाचे फायदे कोणते आहेत? शैक्षणिक तंत्रज्ञानाचे फायदे कोणते आहेत? तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत। यासाठी उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 बरोबर राहील। वरील सर्वच, म्हणजेच कमी वेळात चांगले मार्गदर्शन होतं, बरोबर आहे। ज्ञान संचयन करता येतं व ज्ञान सबलीकरण सुद्धा करता येतं। पुढचा प्रश्न पाहू, दूरदर्शनचे शैक्षणिक महत्त्व याबद्दल कोणता पर्याय चुकीचा आहे? दूरदर्शनचे शैक्षणिक महत्त्व याबद्दल पर्याय चुकीचा विचारला आपल्याला, तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा राहील, म्हणजेच राष्ट्रीय एकात्मतेला उत्तेजना देता येत नाही, तर हा पर्याय चुकीचा आहे। तर आपल्याला उत्तेजना देता येते। पुढचा प्रश्न, भारतीय शाळांमधून माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापरमध्ये खालीलपैकी कोणते अडथळे येतात? भारतीय शाळांमध्ये जेव्हा आपण माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करतो तेव्हा आपल्याला कोणते अडथळे येत असतात? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी 3ही बरोबर, म्हणजेच 1, 2, 3 पर्याय बरोबर आहेत। तर ते कोणते आहेत? तांत्रिक बिघाड होतो, बरोबर। दुर्गम भागामध्ये अडथळे सुद्धा निर्माण होतात आणि फसवणुकीची सुद्धा शक्यता असते। पुढचा प्रश्न, टिंब पद्धती CGPA पद्धत असेही म्हटले जाते। टिंब पद्धतीला CGPA पद्धत असे म्हटले जाते। तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 ग्रेडिंग सिस्टम, म्हणजेच ग्रेडिंग पद्धतलाच CGPA पद्धत असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न, टिंब म्हणजे सर्वच क्षेत्रांचे मूल्यमापन होय। टिंब म्हणजेच सर्वच क्षेत्रांचे मूल्यमापन होय। तर यासाठी इथे 4 पर्याय दिलेले आहेत। उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील आपलं। सर्वंकष मूल्यमापन म्हणजेच सर्वच क्षेत्रांचे मूल्यमापन होय। पुढचा प्रश्न, एखाद्या विद्यार्थ्याने तक्रार पेटीमध्ये अध्यापक वेगाने शिकवतात अशी तक्रार केली तर तुम्ही अध्यापक या नात्याने काय कराल? प्रश्न बरोबर आहे। विद्यार्थ्याने जर समजा अध्यापक वेगाने शिकवतात अशी जर तक्रार केली तर तुम्ही अध्यापक या नात्याने काय कराल? तर इथं पर्याय पाहून जेव्हा आपण अगोदर त्या विद्यार्थ्याला अध्ययन वेगाने करायला सांगणार, हा पर्याय चुकीचा राहणार आहे आपल्याला। त्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करणार नाही करणार आपण। तिसरा पर्याय, त्याची चूक काढून दाखवणार, आपल्याला तसं नाही करता येणार। पुढचा पर्याय आहे, त्याला समजेल असे अध्यापन करणार, पर्याय क्रमांक 4 बरोबर राहील। पुढचा प्रश्न, प्रावीण्य चाचणी हे कोणत्या गरजेसाठी वापरली जाते? प्रावीण्य चाचणी ही कोणत्या गरजेसाठी वापरली जाते? पर्याय पाहून घेऊ आपण अगोदर। अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे परिणामकारकता पाहण्यासाठी, हा पर्याय बरोबर आहे। पुढचा पर्याय आहे, विद्यार्थ्यांच्या गुणदोषांचे निदान करून त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करण्यासाठी प्रावीण्य चाचणी वापरली जाते, बरोबर आहे। पुढचा पर्याय आहे, विद्यार्थ्यांच्या विशिष्ट क्षेत्रातील प्रावीण्य तपासण्यासाठी, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे, म्हणजेच वरीलपैकी सर्व पर्याय योग्य आहेत। पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा भावनिक व सामाजिक विकास हा विषय महत्त्वाचा नाही। ओके, विद्यार्थ्यांचा भावनिक व सामाजिक विकास करण्यामध्ये कोणता विषय महत्त्वाचा नाही? तर कोणता विषय महत्त्वाचा नाही? तर यासाठी उत्तर येतं गणित हा विषय महत्त्वाचा नाही। तर गणित हा विषय कोणता विकास करण्यासाठी महत्त्वाचा आहे? तर विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी गणित हा विषय महत्त्वाचा आहे। बाकीचे 3 विषय दिलेले आहेत, इतिहास, भूगोल व विज्ञान, हे विद्यार्थ्यांचा भावनिक व सामाजिक विकास करण्यासाठी महत्त्वाचे आहेत। पुढचा प्रश्न, टिंब हा अपंग मुलाचा प्रकार नाही। टिंब हा अपंग मुलाचा प्रकार नाही। तर कोणता अपंग मुलाचा प्रकार नाही? उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 प्रतिभावान मुलं हा अपंगाचा प्रकार नाही। वाचा दोष आहे, श्रुती दोष आहे व दृष्टीदोष हे अपंगाचे प्रकार आहेत। पुढचा प्रश्न, किती बुद्धी गुणांक असलेली बालके कुशाग्र किंवा बुद्धिवान समजली जातात? प्रतिभावान समजले जातात। ओके, किती बुद्धी गुणांक असायला पाहिजे? तर अशी मुले कुशाग्र किंवा बुद्धिमान अशी समजली जातात। तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 175 180 बुद्धी गुणांक असलेली मुले ही कुशाग्र किंवा बुद्धिवान म्हणजेच प्रतिभावान समजली जातात। पुढचा प्रश्न, कोलंबस वॉज इन सर्च ऑफ अमेरिका, fill in the blanks. Okay, Columbus was in search America. We have to fill the blank. Then our answer is option number 1 is there, of Columbus was in search of America. Next question, I didn't mind what he was saying, he was only through his hat.
Guess the meaning of the underlined idiom in the sentence. The sentence is, I didn't mind what he was saying, he was only through his head. The idiom is through his head. Then what is the meaning of this idiom? Then our answer is option number 2 is there, talking ignorantly. Next question. The farmers will sow the seeds in their fields. Use going to. Okay. The farmers will sow the seeds in their fields. We have to use going to in the given sentence. The sentence is here. Then our option number 3 is there. The farmers are going to sow the seeds in their fields. This is our right answer. Next question. Father had returned from the office. He was called again. Father had returned from the office. He was called again. Use hardly when. We have to use hardly when in the given sentence. Then our answer is option number 4 is there. Hardly had father returned from the office when he was called again. This is our right answer. Next question. You should follow the prayer or meditation for the peace of mind. You should follow the prayer or meditation for the peace of mind. Use either or. We have to use either or in the given sentence. Then our answer is option number 1 is there. You should follow either the prayer or meditation for the peace of mind. Option number 1 is our right answer. Next question. Choose the correct option for the active voice for the given sentence. Okay, choose the correct option of the active voice for the given sentence. The sentence is here. A gold necklace was stolen by a thief. A gold necklace was stolen by a thief. The sentence is in passive voice. We have to convert it into active voice. There are 4 options which can be the active voice of the given sentence. Option number 2 is there. A thief stole a golden necklace. Next question. Choose the correct one-word substitution for the given line. The line is given here. International destruction of racial groups. Then our answer is option number 3, genocide. Next question. Find out synonym for the given word. Find out synonym for the given word. The word is here pious. Pious. We have to find out the synonym for the pious. Then our option number 4 is here. Religious means pious. Next question. Find out antonym for the given word. Find out antonym. Now we have to find out the antonym for the given word. The word is here ambiguous. What is the meaning of ambiguous? Which is not clear. Then what is the antonym for the ambiguous? Option number 1 is there, clear. Next question. Out of 4 alternatives, choose the correct indirect narration of the sentence. Out of 4 alternatives, choose the correct indirect narration. Okay, in indirect speech for the given sentence. The sentence is here. Give me whatever money you have. Give me whatever money you have, the robber said to the blind man. Then our answer is option number 2. Option number 2 is there. The robber ordered blind man to give him whatever money he had. Next question. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? शनिवार वाडा हा कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधला गेला? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील आपलं. बाजीराव पेशवे यांच्या काळामध्ये बांधला गेला. पुढचा प्रश्न. सन 1915 मध्ये न्यू इंडिया व कॉमनवेल्थ या वृत्तपत्रातून ब्रिटिश साम्राज्याविरोधात कोणी मोहीम सुरू केली? सन 1915 मध्ये न्यू इंडिया व कॉमनवेल्थ या वृत्तपत्रातून ब्रिटिश साम्राज्याविरोधात कोणी मोहीम सुरू केली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. ॲनी बेझंट यांनी मोहीम सुरू केली. पुढचा प्रश्न. टिंबटिंब ही नदी भारतामध्ये त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही. तर कोणती नदी ही भारतामध्ये त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 गोदावरी नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही. पुढचा प्रश्न. महासागर जलाची दैनिक तापमान कक्षा कोणत्या घटकावर अवलंबून असते? महासागर जलाची दैनिक तापमान कक्षा हे कोणत्या घटकावर अवलंबून असते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्वच, म्हणजे सागर जलाचे स्थरण, आकाशाची स्थिती, हवेची स्थिरता व अस्थिरता. पुढचा प्रश्न. दारुगोळा बनवण्याचा कारखाना टिंबटिंब येथे आहे. दारुगोळा बनवण्याचा कारखाना कोठे आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 खडकी येथे आहे. पुढचा प्रश्न पाहू. तुला संपत्ती हवी की सुख हवे या वाक्यातील अधोरेखित शब्द अव्यय कोणता आहे?
तुला संपत्ती हवी की सुख हवे, इथं अधोरेखित शब्द केलेला आहे की, तर हा शब्द आपल्याला अव्यय कोणता आहे शोधायचा आहे. उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 विकल्पबोधक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कृपया वाहने सावकाश चालवा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तर इथं वाक्य दिलेलं आहे, त्यामध्ये अधोरेखित शब्द आहे सावकाश. कृपया वाहने सावकाश चालवा. तर या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 क्रियाविशेषण. पुढचा प्रश्न, संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते. संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 तुकाराम बोलोबा अंबिले हे त्यांचे पूर्ण नाव होते. पुढचा प्रश्न पाहू. 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली. 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे ही कोणत्या मार्गावर धावली. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली. पुढचा प्रश्न, सेन्सेक्स हे काय आहे. सेन्सेक्स हे काय आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 शेअर बाजार निर्देशांक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात टिंबटिंब या भागात जास्त पाऊस पडतो. महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 कोकण या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. पुढचा प्रश्न, सॅमसंग कंपनी टिंबटिंब या देशातील आहे. सॅमसंग कंपनी ही कोणत्या देशातील आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 दक्षिण कोरिया येथील ही सॅमसंग कंपनी आहे. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे. ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 कार्बनचे आहे. पुढचा प्रश्न, इंडोसल्फान हे टिंबटिंब आहे. इंडोसल्फान हे काय आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 कीटकनाशक आहे. पुढचा प्रश्न, वर्णन करता येणार नाही अशा शब्दसमूहाबद्दल एक शब्द काय येईल. वर्णन करता येणार नाही या शब्दसमूहासाठी कोणता एक शब्द येईल. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 अवर्णनीय. पुढचा प्रश्न, स्तुती या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. स्तुती या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता राहील योग्य. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 निंदा. पुढचा प्रश्न, इंद्रधनुष्यातील रंग एकत्र आल्यास टिंबटिंब या रंगाचा प्रकाश मिळेल. इंद्रधनुष्यातील रंग जर एकत्र आले तर आपल्याला कोणता प्रकाश मिळतो. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 पांढरा रंग मिळतो. पुढचा प्रश्न, केसीन ही प्रथिने कोणत्या पदार्थात आढळतात. केसीन ही प्रथिने कोणत्या पदार्थामध्ये आढळतात. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 दुधामध्ये आढळते. पुढचा प्रश्न पाहू. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही. संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश करता येणार नाही. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 सरन्यायाधीश यांचा समावेश करता येणार नाही. पुढचा प्रश्न, तुळजापूर हे तीर्थक्षेत्र टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात जास्त क्षमतेची पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते आहे. आशियातील सर्वात जास्त क्षमतेची पवन ऊर्जा निर्मिती केंद्र कोठे आहे. तर याचं उत्तर येतं ब्राह्मणवेल. पुढचा प्रश्न, भारताने तयार केलेले लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट कोणते. भारताने तयार केलेले लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट हे कोणते आहे. तर यासाठी उत्तर येतं तेजस पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव हे दत्तक घेतलेले आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 योग्य राहील. हरिसाल हे गाव दत्तक घेतलेले आहे. पुढचा प्रश्न पाहू. T-72 हे कशाचे नाव आहे. T-72 हे कशाचे नाव आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 रणगाडाचे नाव आहे. पुढचा प्रश्न, इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय जलतरणपटू कोण. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय जलतरणपटू कोण आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 मिहिर सेन. पुढचा प्रश्न, लिंग ओळखा. मीठ भाकरी इथं शब्द दिला आहे मीठ भाकरी हा शब्द. तर त्याचे लिंग ओळखायचे आपल्याला. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंगी. पुढचा प्रश्न, थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, नायडू ट्रॉफी टिंबटिंब या खेळाशी संबंधित आहे. नायडू ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1
क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, देवीची लस कोणी शोधली? देवीची लस कोणी शोधली? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, एडवर्ड जेनर याने शोधली. पुढचा प्रश्न मित्रांनो, 50वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. प्रश्न असा आहे, पक्षी हवेत उडत आहेत. पक्षी हवेत उडत आहेत. तर या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तुम्हाला. 4 पर्याय दिलेले आहेत. अपूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, साधा भविष्य काळ व साधा वर्तमान काळ. या 4 पर्यायापैकी जो पर्याय अचूक असेल तो तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.